संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बीड शहरात होणाऱ्या शांतता व संवाद रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवासाठी जागोजागी अल्पपहाराची सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती। आपण बघू शकता या ठिकाणी बीड शहरात आल्यानंतर खास या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनेही या ठिकाणी ही खास सुविधा अल्पपहाराची करण्यात आलेली आहे। काय सांगाल आपल्या या सगळ्या महावितरणच्या वतीने हे करण्यात आलेले आहे, काय सांगाल याबद्दल? आजची ही रॅली जी बीडमध्ये आयोजित केली आहे त्यामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यातून आणि बाहेरून जे आपले बांधव आले ते त्यांना या महावितरणतर्फे पूर्ण फ्लॅश बाकी म्हणून त्यांना अल्पपहाराची सोय करण्यात आली, तर याचा कृपया लाभ घ्यावा। आपण पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी समाज बांधवांनी केलेलं आहे। येणाऱ्या दूरदूरून येणाऱ्या समाज बांधवासाठी या ठिकाणी अल्पपहाराची सोय म्हणून या ठिकाणी करण्यात आली। काय सांगाल की बरेचसा या पाहिला आम्ही शहरात आल्यानंतर जागोजागी अशा अल्पपहाराची सोय करण्यात आलेली, या ठिकाणी अतिशय उत्तम सोय केलेली आहे, काय सांगाल याबद्दल? समाज बांधवाला कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरता समाज बांधव शहरातील प्रत्येक ठिकाणी जागेजागी अशी सोय केलेली आहे आणि समाज बांधव कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेऊ शांतता रॅली धन्यवाद। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने आता लोक या ठिकाणी जमू लागलेले आहेत। जवळजवळ 12 वाजून गेलेले तरीही लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून इकडे येणं चालूच आहे। आपण पाहू शकतोय दूरदूरून खूप मोठा समाज या ठिकाणी बीडच्या दिशेनं रवाना झालेला आहे। विशेष म्हणजे शहरात आल्यानंतर त्यांच्यासाठी अल्पपहाराची व्यवस्था वेगवेगळ्या समुदायाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता महावितरणनंही या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ही अल्पपहाराची सोय या ठिकाणी येणाऱ्या सकल मराठा बहुजन समाजासाठी करण्यात आलेली आहे।